अर्चना एकटीच आली. चंदा कुठे गेली? मिरची बी येतो म्हणे ना. अर्चना, चंदा नाही मिरची कुठे गेली? चंदा मिरचीच्याच घराकडून येतो म्हणे. तुम्ही निघा म्हणे पुढं, मी येतो म्हणे. हो का? सगळ्याच जणी संग मंग गेलो असतो. येतो म्हणे आम्ही पटापट, रस्त्यानंच भेटतो म्हणे. निघा म्हणे तुम्ही. सुनीता वहिनी 2च खुरपे घेतले का? हाय वावरात 1-2 ठेवले आहे ना. 2-3 हे घेऊन गेले सकाळी. म्हणले 2 घेऊन चाल. चला ना आपण, येते त्या. चला आपण जाऊ, येते त्या मग. किती गवत आहे सुनीता. बापा बापा, 2 दिवसात नाही येऊन पाहिले, 4-8 दिवसात तर किती गवत वाढलं. हे गवत लवकर येते उपडून. भुसुक भुसुक येते पटापट. खूप असं चिवटा गवत नाहीये. हो येते म्हणा, पण तरी लय वाढलं ग. ह्या दोघी नाही आले अजून. आलो. आता चालले ना तुम्ही? हो आताच आलो. तुम्ही कोण वेळ केला? मिरचीचं पोरगं लढत होतं तर थोडा वेळच लागला. मग त्याला बैलो बुलो करून आली आहे. राहीन का दिवसभर मिरची पोरगं तुझं? हो राहते ना, तुला आधीची सवय आहे. शांताताई, मला नाही वाटत हे 2 दिवसात होईल म्हणून. 2-3-4 दिवस लागते. आपण आणखीन 1-2 जणी राहिलो असतो तर होऊन उरकलं असतं. आपण आहेच की 3-6 जणी. तिकडल्या पट्टीत कमी गवत आहे तर मला वाटते होऊन जाईल. नाही होईन तर पाहू मग. पहिले हे जास्त गवतवाला घेऊन घेऊ आज उद्या. नागपंचमीच्या दिवशी बी काम नाही करूयात. आता तुम्ही चालल्या म्हणता कुठेतरी. एवढं अजून ठरलं नाही पूर्ण. अजून सगळ्यांना सांगितलं असतं नाही. नाही तर पाहा लागेल बापा मग नागपंचमी झाल्यावर. पराठी मस्त जमली. पण तुमची झाली का सुनीता वहिनी? माई काय झाली म्हणतं बाई? तू काय म्हणतं, काय झालं माई? तुमची वाढ झाला का म्हणतो निंदून? हो झालं. मागच्या हप्त्यामध्ये आम्ही दोघांनाच केलं तर आमपाई पराठी कमीच आहे. झालं आमचं. आता असं करा, तुम्ही 1-1 पात घ्या आणि मी आणतो गुणभर पाणी आणि डब्बे ठेवून द्या इथंच, काही कोणी नेत नाही. खुरप्या बी आणतो आणि गुणभर पाणी आणतो. 1-1 पात घ्या. इच्छा 2 खुरप्या घ्या दोघे जणी. हो काकू आणा पाणी. हो जी सुनीता वहिनी, एक विचारू का? विचार ना. 1 काऊन 4 विचार. तुम्ही शांता काकू आणि तुम्ही दोघे सख्या जावाई ना? हो सख्या असतो. हो. तुमच्याजवळ कोण वावर कमी आहे? त्याच्याजवळ जास्त आहे. त्यानं बाकीच्या शेती विकत घेतल्या. जे वडलोपार्जित होत्या मग सासऱ्याच्या हातच्या ते अर्धी आहे. आणि हे जे दिसतील हे पुरं वावर तर त्यानं मग विकत घेतलं. असं आहे का? मला वाटलं तुमच्याजवळ कमी वावर आहे, याच्याजवळ मोठा वावर कसं आहे. तुमच्याकडचे काकाजी काऊन नाही झाले मास्तर? मोठे भाऊ झाले ना मोठे काकाजी. ते हुशार असन म्हणून झाले असन. हे शिकले, यायचा नसन नंबर लागला गिगला काही म्हणून नसन झाले. पण किती फरक पडते जी. एक जण पाय शांता काकू का म्हणते नोकरीवाले बी आहे भाऊ काकाजी आणि तुमच्याकडचे शेतीवाले. तुम्ही बी पाहिले एवढे चांगले आहे तर तुम्हाला शेतीवाले भेटले. सारं नशिबाच्या हाती राहते. मिरची आपल्यावर काय राहते. आता आपण काय एवढं खराब आहे का? पण जसे नशिबात असन तसं होते. हो ते आहे म्हणा. काय बरं मी आलीच ना 2-3 वर्षाचं पोरगं सोडून कामाले. आणि भाऊजी पहिले नव्हते मास्तर. शांताबाईचं लग्न झाल्यावर झाले म्हणते. पहिले D.Ed का काय झाले होते म्हणते. मग निघले असन जागा तर लागून केले. तर मग लग्न झाल्यावर लागले ना. शांताताईच्या नशिबानंच लागले समजा. हो बरोबर बोलल्या तुम्ही. जाऊ दे मिरची, आपण काय नशिबाने घ्यावं लागते. झाल्या असं गोष्टी. शांता काकू येऊन राहिली म्हणून उभ्या आहेत ह्याच जागी. घ्या खुरपे घ्या. ते 2 आहे. अच्छा उभेच आहे का तुम्ही? 2च खुरपे आहे ना. म्हणलं तुम्ही येता मग लागू पाणी पिऊन घेऊ ना. घ्या पाणी प्या आणि पटापट लागा बरं. घ्या खुरपे घ्या. छायाताई, तुम्हाला माहित आहे का? मला पद्मानं सांगितलं ते तुम्हाला माहित आहे का? काय माहित आहे? इकडेच या, तिथून काय जोरानं बोलू. हे शाळेतलं प्रकरण. नाव नको काढू त्या पद्माचं माझं. पद्माचं नाव काढायचं असेल तर माझं बोलू नको. कायच्या फुसफुस गोष्टी सुरू आहे. छाया मिरची काम उरका लवकर. हो काकू कामच करून राहिलो.
तुमची कंबर दुखण्याची काकू, 2 पायावर बसून वाकून वाकून आहे तुम्ही शांता काकू. नाही दुखत नाही कंबर, मी हायच किती उच्ची. बसून वाकून सरकलं तर झालं पाहिजे. सुनीता ताईले माना लागन बा, मस्त आहे साईजवर, नाही वाढत नाही काही. मिरचीच्या गोष्टी कमी केल्या तर तू लागली का गोष्टीवर. कुठं मुकाट्यानं काम होते का जी, मुकाट्यानं कामच नाही होत. काम बी करा ना बोलावे. केली का जी काकू मशरूमची भाजी. हो केली, आणली बी. निंदा पटपट. आज तर तुम्ही पटपटच लावलं, निंदा निंदा करून राहिलो ना बापा. तुम्ही शांता काकू असं करा, नागपंचमी घरचीच करा, जाणे लागत कुठं. आपल्याच तर गावामध्ये चांगलं वारूळ आहे, तिथं सगळ्या बाया पूजले जाते. आणि तुम्ही काय दुसरीकडे जाता, मग जाता. ती गोष्ट काही खोटी नाही आहे. आता पाहू आज संध्याकाळी काय म्हणते सगळ्या जणी. काय म्हणणं आहे तुमचं चंदा, छाया, अर्चना. हो मी मा आई संग बोलली फोनवर, तर मग ये बी म्हणे घरची करून ये म्हणे पूजापाठी. मग जा म्हणे तुम्हाला कुठे कॅम्पिंगले का काय जायचं आहे तर तसं करू लेकाले. संध्याकाळी पाटलिंग काकुली विचारा लागेल आणखीन. हो घरची पूजापाठी करून घेऊ आणि मग जाऊ. आणि निंदाचं राहीन एक दिवस असं तर निंदून घेऊन मग जाऊ दुसऱ्या दिवशी. हो चंदा तुला जमन का. मी येईन ना, काऊन नाही जमन. मी सुट्ट्या घेतो का कधी, येईन 2-3 दिवस सुट्ट्या. त्याची हमाली करण 12 महिने. सून आहे ना आता, केलंच नाही माझ्या काका काकूचं काही नाही लागत मला. ते सून माहीत आहे किती की चांगली राहील, ह्याकडंच वागते कधी कधी. कोणती चंदा नाही, कोण नाही. चला जेवून घेऊ, भूक लागली. मला तर वाटते छायाले मशरूमचं नाव घेतलं तेव्हापासूनच भूक लागली असं. तुम्ही कोण हसून राहिले, जसं की तुम्हाला भूकच नाही लागली. एवढं करून घे, एवढी लाईन पुरी आणि मग बसू. करा पटपट चला. ह्या तिघी जणी हात धुवायला गेल्या का अंग धुवायला गेल्या, किती वेळच्या गेल्या आल्या नाही. ही मिरची एक नंबर गोष्टी मी आहे, त्याच्याबरोबर चंदन छाया. मग त्या दोघी गोष्टी मीच आहे. मग हात धुवायला गेला काही दंदरत असन, काही येल पेला की तिकडे काकडे गिकडेचा काही घुसकू शकते त्या. हाय पण इथं नाही आहे. छाया तू एकटी झाली, दोघीला कुठे टाकलं. त्या गेल्या काकू 2 नंबरले. 2 नंबरले गेल्या त्या दोघी, गेल्या का तर माहित नाही. का मिरची गेली, मिरची संग चंदा गेली असन. येतो म्हणे काढा म्हणे तुम्ही जेवायचं तोपर्यंत. मिरचीचं नाव मिरची आहे ना, थांबली असन. वाव छाया काही बी बोलतो तू. बरोबरच तर बोलली. आणखीन 2-3 जणी राहिल्यात त्याखाली, होत होतं 2 दिवसात. होईल ना, झालं आता. तिकडे थोडंसं गवत कमी आहे. मग जाऊ म्हणताना नागपंचमी झाल्यावर 1 दिवस उशिरा जाऊ आणखीन. हो तसंच करू. काय आणलं छाया तुला डब्यात. काय आणू, तुम्ही सांगणार होत्या ना. भाजी आण दिन म्हणलं जरा जरा. तुम्ही काहीच नाही आणलं का. लिजी काकू मजाक करून राहिली. माघरच्या साठी डब्बा केलतात ना, तर मग नाश्त्याची नाही करीन ना मी. तुम्ही तर भिवूनच गेल्या. मी भेटतो का हो. काय म्हणे मग अशी फुसफुस ये मिरची. नाही मरे पद्माच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली तुम्ही ना. मिरची काय कमी आहे का. मी मला मापशी नाव घेतलं पद्माचं. चुप राहा म्हणलं, गोष्ट नको करू. मला इथेच वाटलं म्हणून मी तुम्हाला म्हणलं गोष्टी नका करू, चुपचाप राहा म्हणलं. आपल्यापासून ऐकून घेईन मिरची आणखीन पद्मा भेटते तिले काही सांगा. तुम्ही मिरचीले नका म्हणू काही. त्या पद्माले टाकच कशी आहे बोलायची. बरोबर कोणाला कसं विचारावं, कोणाला कसं पडावं सगळं समजते. जाऊ दे, चिमली असं आता घरी असन घेतली का तर कोण येते ना मशरूम. इथंच बसता का, चला तिकडे बसू विहिरीजवळ. ह्या दोघीले ते येऊ दे पहिले. त्याला वाटलं असं मशरूमची भाजी आणली शांता काकू ना, पहिले पोट चांगला खाली करून येऊन द्या. हो तसंच असं अर्चना ताई.